नमस्कार. योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ इंटरनॅशनल योगा डे 2025. एक पृथ्वी एक आरोग्य म्हणजेच वैश्विक आरोग्याची संकल्पना. सर्व योग साधकांना नम्र विनंती. योगासनाचा आणि प्राणायामाचा अभ्यास करत असताना आपापल्या कुवतीनुसार यथाशक्ती प्रत्येकाने आसन आणि प्राणायामाचा अभ्यास करावा. प्रार्थना. ओम संगच्छध्वं संवदध्वं संगो मनासि जानताम् देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते संजानाना उपासते संजानाना उपासते. या प्रार्थनेचा अर्थ असा आहे: आम्ही ध्येयाच्या दिशेने एकत्र जाऊ, एका विचाराने राहू, एकाच विचाराने बोलू, आपण मनाने एकत्र राहू. पूर्वी देवानी एकत्र येऊन मोठे यश मिळविले, त्याप्रमाणे एकत्रित प्रयत्नाने आपण यश मिळवू. साधक हो, आता आपण सुरुवातीला शरीर शिथिलीकरणाच्या व्यायामाला सुरुवात करत आहोत. तुम्ही तयार आहात ना? सुरुवातीला आपण मानेचा व्यायाम करणार आहोत. सावकाश दोन्ही हात कमरेवर ठेवा. हनवटी छातीकडे श्वास सोडत एक श्वास घेत मान सरळ दोन. हनवटी छताकडे मान मागे एक श्वास घेत मान सरळ दोन. हनवटी छातीकडे श्वास सोडत एक श्वास घेत मान सरळ दोन. हनवटी छताकडे मान मागे एक श्वास घेत मान सरळ दोन. मानेचा दुसरा प्रकार आपण करतोय. उजवा कान उजव्या खांद्याकडं श्वास सोडत एक श्वास घेत दोन. डावा कान डाव्या खांद्याकडं श्वास सोडत एक श्वास घेत दोन. उजवा कान उजव्या खांद्याकडं एक श्वास घेत मान सरळ दोन. डावा कान डाव्या खांद्याकडं एक श्वास घेत मान सरळ स्वस्थ शरीर. तिसरा प्रकार मानेचा. हनवटी उजव्या बाजूला खांद्याच्या रेषेत श्वास सोडत एक ची स्थिती. दोनला सावकाश श्वास घेत मान सरळ दोन. डाव्या बाजूला श्वास सोडत एक डाव्या खांद्याच्या रेषेत मान श्वास घेत मान सरळ. दुसरी बाजू एक दोन एक दोन. स्वस्थ शरीर. पुढचा प्रकार मानेचं चक्र. हनवटी छातीकडे उजव्या बाजूनी गोल मान फिरवायचे आहे. मान सैल ढिली एक. मानेचं पूर्ण चक्र. दुसरं चक्र दोन. हनवटी छातीपाशी आल्या की थांबायचं.
डाव्या बाजूनी मानेचं चक्र, एक मान ढिली सैल, दुसरं चक्र, दोन, हनोटी छातीपाशी आली की मान सरळ, स्वस्थ शरीर. पुढचा प्रकार आहे शोल्डर स्ट्रेचिंग, खांद्याचा व्यायाम. दोन्ही हात मांडीपाशी, श्वास घेत सावकाश खांद्याच्या रेषेत, हळूहळू वरच्या दिशेला 2 दंड कानापाशी वरच्या दिशेला खेच द्या. श्वास सोडत खांद्याच्या रेषेत, हळूहळू हात मांडीकडं. दुसरं आवर्तन, 1 2, वरच्या दिशेला दंड कानापाशी वरच्या दिशेला खेच द्या. श्वास सोडत हळुवारपणे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, हळूहळू मांडीकडे, स्वस्थ शरीर. खांद्याचा पुढचा पूरक व्यायाम शोल्डर रोटेशन. सावकाश दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, दोन्ही हाताची बोटं उजव्या हाताची उजव्या खांद्यावर, डाव्या हाताची डाव्या खांद्यावर, हळुवारपणे दोन्ही हाताचे कोपरे समोर. श्वास घेत वर 1, श्वास सोडत मागून खाली 2. दुसरं आवर्तन, श्वास घेत 1, श्वास सोडत 2. आता उलट दिशेने आवर्तन, श्वास घेत 1, श्वास सोडत पुढच्या दिशेने 2, 1 2, स्वस्थ शरीर. आता आपण कमरेला, पाठीच्या कण्याला आपण स्ट्रेचिंग करणार आहोत, ट्विस्ट करणार आहोत, ताण देणार आहोत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, दोन्ही पावलामध्ये अंतर. उजवा हात दुमडून डाव्या खांद्यावर, कमरेला, पाठीच्या कण्याला, मानेला पीळ पडलेला आहे. श्वास घेत सावकाश दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. दुसरी बाजू, 1 2, 1 2, 1 2, स्वस्थ शरीर. दोन्ही हात मांडीकडे, दोन्ही पाय जवळ. पुढचा पूरक व्यायाम आहे गुडघ्यासाठीचा. दोन्ही हात समोर, खुर्चीत बसल्याची स्थिती. श्वास घ्या सोडत 1 2 ला श्वास घेत वर 2, 1 श्वास सोडत, श्वास घेत 2. दोन्ही हात सावकाश मांडीपाशी, स्वस्थ शरीर. या ठिकाणी शरीर शिथिलीकरणाचे व्यायाम संपले आहेत. आपल्या महाराष्ट्रातूनच संत ज्ञानेश्वरांनी हे विश्वची माझे घर ही संकल्पना मांडली. या आध्यात्मिक परंपरेचे आपण सारे पायिक आहोत. एक अनोखा योगायोग म्हणजे आज स्मार्त योगिनी एकादशी, तसंच जागतिक संगीत दिवस. यातूनच आंतरराष्ट्रीय योग दिन आणि विठ्ठल भक्ती असा संयोग घडवण्याची कल्पना आमच्या मनात आली आणि या संकल्पनेतून आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सादर करत आहोत संगीतमय भक्ती योग. योग साधना सुरू करण्यापूर्वी आपल्या शरीर आणि मनामध्ये ऊर्जा, उत्साह आणि जोम निर्माण करण्यासाठी विठ्ठल नामाचा नृत्यमय गजर करूया. विठ्ठल 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 विठ्ठल
साधक हो, आसन स्थिती स्थिर असताना श्वासोच्छवास सुरू ठेवत मनातल्या मनात विठ्ठलाचा जप करूया. दंड स्थितीतील पहिले आसन आहे ताडासन. दोन्ही हात पुढच्या दिशेला घ्या, एकमेकामध्ये गुंफा. सावकाश हळूवारपणे दोन्ही हात वरच्या दिशेला, तळहात वरच्या दिशेला घ्या, दंड कानापाशी. श्वसन चालू ठेवा, टाचा वर उचला आणि 8 आकडे मोजेपर्यंत आसन स्थितीत स्थिर रहा. 1 2 3 4 5 6 7 8. हळूवारपणे टाचा खाली, सावकाश समोर हात, हळू हळू हात मांडीकडे, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे वृक्षासन. उजवा पाय सावकाश फोल्ड करा. 1 टाच मूलाधार चक्राच्या ठिकाणी मांडीला लावा. 2 सावकाश दोन्ही हात श्वास घेत वर. हाताची वरच्या दिशेला नमस्कार मुद्रा. श्वसन चालू ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8. हात श्वास सोडत खाली, सावकाश पाय खाली, विश्रांती. आता दुसऱ्या बाजूने आपण करतोय, डाव्या बाजूने. चला, पाय फोल्ड करा, टाच मांडीला, वरच्या दिशेला मूलाधार चक्राच्या ठिकाणी. सावकाश श्वास घेत दोन्ही हात हळू वरच्या दिशेला 2. दंड कानाकडे, वरच्या दिशेला हाताची नमस्कार मुद्रा. वरच्या दिशेला आपण शरीर खेचलेला, श्वसन चालू आहे. 1 2 3 4 5 6 7 8. श्वास सोडत दोन्ही हात हळूहळू खाली घ्या. सावकाश पाय सरळ, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे पादहस्तासन. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत श्वास घेत 1. श्वास सोडत वरच्या दिशेला दोन्ही हात. 3 समोर, पाठीचा कणा जमिनीला समांतर. हळू दोन्ही हात पावलाच्या शेजारी, पोट मांडीकडे, नाक गुडघ्याकडे. हाताचे पंजे पावलाच्या शेजारी. श्वसन चालू ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8. आसन सोडायचंय. श्वास घेत दोन्ही हात समोर, पाठीचा कणा जमिनीला समांतर, वरच्या दिशेला हात. हात बाजूला, हळू हात मांडीकडे, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे अर्धचक्रासन. 1 दोन्ही हात कमरेवर, हाताचे कोपरे आतल्या बाजूला खेचलेले. 2 कमरेतून, पाठीच्या कण्यातून, मानेतून सावकाश मागे वळा, मान ढिली सोडा. श्वसन चालू ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8. श्वास घेत पाठीचा कणा, मस्तक सरळ. 2 दोन्ही हात मांडीकडे, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे त्रिकोणासन. दोन्ही पावलामध्ये 3 फुटाचं अंतर घ्या. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत 1. 2 उजवा हात उजव्या पावलाकडं. 2 उजवं पाऊल किंचित वळवलेल्या स्थितीमध्ये, लक्ष वरच्या हाताकडं. श्वसन चालू असू द्या. 1 2 3 4. श्वास घेत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, पाऊल सरळ करा आणि डावं पाऊल डावीकडं वळवा. डावा हात डाव्या पावलाकडं, श्वास सोडत 1. लक्ष वरच्या हाताकडं. श्वसन चालू असू द्या. 1 2 3 4.
श्वास घेत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, हळूहळू दोन्ही हात मांडीकडे, स्वस्थ शरीर दोन्ही पाय जवळ, सावकाश बैठक स्थितीमध्ये बसा. उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ. या स्थितीत ऊर्जा निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा विठ्ठल नामाचा गजर. विठ्ठल 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 विठ्ठल. बैठक स्थितीतील पहिले आसन भद्रासन. पहिल्यांदा उजवा पाय फोल्ड करा, एक. डावा पाय फोल्ड करा. दोन्ही पायाची बोटे, तळवे आणि टाचा एकमेकाशी जुळवा. दोन्ही गुडघे खालच्या बाजूला रेटून ठेवा. दोन्ही हात पावलाच्या खाली. श्वसन चालू असू द्या. भद्रासन 1 2. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वस्थ शरीर दोन्ही पाय हळुवारपणे पुढच्या दिशेला दंडासन स्थितीमध्ये. पुढचं आसन आहे वज्रासन. सावकाश डाव्या हाताचा आधार घ्या. उजवा पाय फोल्ड करा, 1. दुसऱ्या हाताचा आधार घ्या. दुसरा पाय फोल्ड करा. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान सरळ. श्वसन चालू ठेवा. वज्रासन मध्ये 1 2. विठ्ठल 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 विठ्ठल. वज्रासन सोडायचंय. हाताचा आधार घ्या. उजवा पाय सरळ. 2ला डावा पाय सरळ. स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे अर्धवृष्टासन. पहिल्यांदा उजवा पाय फोल्ड करा, 1. डावा पाय फोल्ड करा, 2. दोन्ही गुडघ्यावर सावकाश उभा राहा, 3. कमरेवर हात ठेवा, 4. आणि हळूहळू कमरेतनं, पाठीच्या कण्यातनं, मानेतनं मागे हळुवारपणे श्वसन चालू ठेवा, 1 2. विठ्ठल 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 विठ्ठल. सावकाश हळुवारपणे पाठीचा कणा, मस्तक सरळ. वज्रासनामध्ये विश्रांती, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे पूर्ण वृष्ठासन. परत एकदा दोन्ही गुडघ्यावर उभा राहा, 1. सावकाश हळुवारपणे उजवा हात उजव्या पावलावर, डावा हात डाव्या पावलावर. मागे मान हळुवारपणे ढिली सोडा. श्वसन चालू असू द्या, 1 2. विठ्ठल 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 विठ्ठल. सावकाश हात काढा, 1. उजवा हात डावा हात 2. पाठीचा कणा, मस्तक सरळ. हळुवारपणे वज्रासनमध्ये स्वस्थ शरीर. आता आपण या वज्रासनामधूनच आपण जाणार आहोत शशांकासनमध्ये. दोन्ही मांड्यामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, 1. 2ला श्वास घेत वर, 3ला समोर आणि 4ला दोन्ही हाताचे पंजे जमिनीवर ठेवून पुढच्या दिशेला हात सरकवा. श्वसन चालू असू द्या. हनवटी बरोबर जमिनीवर ठेवा. पुढच्या दिशेला हात ताणलेल्या स्थितीमध्ये श्वसन चालू, 1 2. विठ्ठल 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 विठ्ठल. श्वास घेत दोन्ही हात समोर, वरच्या दिशेला, बाजूला. हात दोन्ही मांडीवर, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे
उत्तान मंडूकासन, दोन्ही गुडघ्यामध्ये थोडं अंतर वाढवा. सावकाश दोन्ही पायाचे अंगठे एकमेकाच्या जवळ. आता सावकाश उजवा हात पाठीमागून डाव्या खांद्यावर आणि डावा हात पाठीमागून उजव्या खांद्यावर ठेवा. मस्तक सरळ. श्वसन चालू ठेवा. 1 2. विठ्ठल 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 विठ्ठल. हळुवारपणे उजवा हात सरळ, डावा हात सरळ. हळुवारपणे खांद्याच्या रेषेत, हात मांडीकडे, स्वस्थ शरीर. पुढचे आसन आहे वक्रासन. दंडासन स्थितीमध्ये या. उजवा पाय फोल्ड करा व उजव्या पायाचे पाऊल डाव्या गुडघ्याजवळ ठेवा. 1 ची स्थिती. 2 ला डावा हात उजव्या मांडीच्या पलीकडे घ्या. पाऊल किंवा घोटा किंवा हात तिथं जवळ पाऊलाच्या शेजारी ठेवण्याचा प्रयत्न. उजवा हात मागे, हनवटी मागे, उजव्या खांद्याच्या रेषेत. कमरेला, पाठीच्या कण्याला, मानेला पीळ पडलाय. श्वसन चालू ठेवा. 1 2. विठ्ठल 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 विठ्ठल. सावकाश मान सरळ, दोन्ही हात सरळ, पाय सरळ, स्वस्थ शरीर. हेच वक्रासन दुसऱ्या बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करा. 1 गुडघ्यापाशी पाऊल ठेवा आणि उजवा हात डाव्या मांडीच्या अलीकडे. हाताने पाऊल पकडण्याचा प्रयत्न. कमरेतून, पाठीच्या कण्यातून, मानेतून मागच्या दिशेला वळा. हाताचा आधार घ्या. श्वसन चालू ठेवा. 1 2. विठ्ठल 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 विठ्ठल. आसन सोडायचंय. सावकाश मान सरळ, दोन्ही हात सरळ. सावकाश पाय सरळ, स्वस्थ शरीर. सावकाश आता तुम्ही विपरीत शयन स्थितीमध्ये मकर आसनमध्ये चला. सावकाश पोटावर झोपायचंय. समोरच्या दिशेला हळुवारपणे आपण विपरीत शयन स्थितीमध्ये चला. दोन्ही पावलामध्ये अंतर घ्या. टाचा आत, चवडे बाहेर. हाताची घडी करा. त्याच्यावर कपाळ किंवा हनवटी ठेवा. मकर आसन, विश्रांतीचे आसन. सावकाश हळुवारपणे श्वासाची जी गती वाढली असेल, हृदयाची गती वाढली असेल, ती स्वस्थ करूया. डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत संपूर्ण शरीर सैल सोडा, ढिले सोडा. श्वासाची गती मंद होऊ देल, हृदयाची गती मंद होऊ देल, शरीराची पूर्वस्थिती प्राप्त होऊ देल. आता आपण मकर आसन संपवणार आहोत आणि पुढचं आसन भुजंगासन स्थितीमध्ये जाणार आहोत. सावकाश दोन्ही पाय एकमेकाच्या जवळ घ्या. हाताची घडी काढा. हात बाजूला घ्या. कोपऱ्यापासून हाताच्या पंजापर्यंत जमिनीवर हात टेकलेले. हळुवारपणे आपण आता भुजंगासन करणार आहोत. 1 ला छाती, मस्तक वरच्या दिशेला श्वास घेत उचला. हाताचे कोपरे जमिनीला टेकलेले, मनगट जमिनीला टेकलेले, हाताचे पंजे पण जमिनीला टेकलेले. पाठीच्या कण्याला मागच्या दिशेला वळवलेला आहे. मस्तक मागे ढिल्या आणि सैल. श्वसन चालू ठेवा. 1 2. विठ्ठल 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 विठ्ठल. सावकाश हळुवारपणे हळू 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 जमिनीकडे, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे आता शलभासन. दोन्ही हात मांडीच्या खाली, तळवे जमिनीला टेकलेले. सावकाश आपण हनवटी जमिनीला टेकवा आणि दोन्ही पाय वर उचलणार आहोत.
श्वास सोडा आणि श्वास घेत एकला दोन्ही पाय वर उचला. गुडघ्यातून सरळ ठेवा. श्वसन चालू ठेवा. एक विठ्ठल 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 विठ्ठल. सावकाश हळूवारपणे दोन्ही पाय जमिनीकडे. श्वास सोडत स्वस्थ शरीर. पुढच्या टप्प्यामध्ये आपण आता शयन स्थितीमध्ये जाणार आहोत. आपण सेतू बंधासन करणार आहोत. चला डाव्या बाजूला वळा. हळूवारपणे पाठीवर चला. पाठीवर झोपा. शयन स्थितीमध्ये चला. दोन्ही हात मांडीच्या शेजारी. दोन्ही पाय एकमेकाच्या जवळ. आसन करणार आहोत सेतू बंधासन. उजवा पाय आणि डावा पाय फोल्ड करा. दोन्ही टाचा नितंबापाशी घ्या. उजव्या हाताने उजवा घोटा आणि डाव्या हाताने डावा घोटा पकडा. श्वास सोडा आणि श्वास घेत घेत नितंब कंबर आणि पाठीचा कणा वर उचला. अंतिम स्थितीमध्ये श्वसन चालू ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. श्वास सोडत कमरेचा भाग पाठीचा कणा हळूहळू जमिनीकडे. उजवा पाय सरळ. डावा पाय सरळ. स्वस्थ शरीर. शयन स्थितीमधील पुढचं आसन उत्तान पादासन. 30 अंशाचा कोन करणार आहोत. सावकाश हळूवारपणे दोन्ही हात आपल्या मांडीपाशी. हाताच्या बोटाचा आधार घेऊन श्वास सोडा आणि श्वास घेत दोन्ही पाय वर उचला. 30 अंशाचा कोन करा. अंतिम स्थितीमध्ये श्वसन चालू ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. श्वास सोडत दोन्ही पाय हळुवारपणे जमिनीकडे. विश्रांती. स्वस्थ शरीर. पुढचं आसन करणार आहोत आपण आता अर्ध हलासन. 90 अंशाचा कोन करणार आहोत आपण. दोन्ही हात मांडीपाशी. श्वास सोडा आणि श्वास घेत 45 अंशाचा कोन. दोन्ही पाय उचला. 90 अंशाचा कोन. पाय व्यवस्थित काटकोनामध्ये. श्वसन चालू ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. श्वास सोडत हळुवारपणे हळू हळू पाय जमिनीकडे. स्वस्थ शरीर. शयन स्थितीमधील पुढचं आसन आहे पवन मुक्तासन. हे 4 अंकात आसन घेणार. 4 अंकात सोडणार. विठ्ठल नामापर्यंत स्थिर राहणार. श्वास सोडा. दोन्ही पाय हळुवारपणे 45 अंशाचा कोन. श्वास घेत उचला. 90 अंशाचा कोन. 2ची स्थिती. 3ला दोन्ही पाय दुमडून पोटाजवळ घ्या. 3. 4ला दोन्ही हाताने दोन्ही पाय पकडा. मांडीचा दाब आपल्या पोटावर येऊ द्या. हनवटी गुडघ्याकडे. श्वसन चालू ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. सावकाश हळुवारपणे मस्तक जमिनीवर. हात जमिनीवर. दोन्ही पाय काटकोनात. 45 अंशाचा कोन. सावकाश पाय खाली. विश्रांती. आता आपण शेवटचं आसन शवासन. दोन्ही पावलामध्ये अंतर असू द्या. टाचा आत चवडे बाहेर. सावकाश दोन्ही हात धडापासून लांब. मान सोयीनुसार कोणत्याही बाजूला. पायाच्या बोटापासून मस्तकापर्यंत संपूर्ण शरीर ढिले सोडा. सैल सोडा. एक एक अवयवावर चला. पायाची बोटे, तळवे, टाचा, घोटे, पिंडरी, पुढचा हाडाचा नडगीचा भाग, गुडघा, गुडघ्याची वाटी, गुडघ्याचा सांधा स्वस्थ करा. ढिला करा. सैल करा. मांडीचा भाग, जांघ्याचा सांधा ढिला करा. कंबर, कमरे अवतीभोवतीचे मणके, लिगामेंट सैल, शिथिल, ताणमुक्त.
पोट, छाती, छातीच्या बरगड्या, फुफ्फुसाचा भाग, हृदयाचा भाग स्वस्थ, सैल, शिथिल, ताणमुक्त. पोट आणि छातीचा मागचा भाग, मेरुदंड, पाठीचा कणा, संपूर्ण 33 मणक्याची माळ, त्याला आधार असणारे स्नायू, लिगामेंट स्वस्थ, सैल, शिथिल, ताणमुक्त. खांदे, खांद्याचे सांधे, दंडाचा भाग, हाताचे कोपरे, हाताचे मनगट, हाताचे तळवे स्वस्थ, सैल, शिथिल, ताणमुक्त. मान स्वस्थ, सैल, शिथिल. चेहऱ्याचा भाग स्वस्थ करा. हळुवारपणे संपूर्ण शरीर ढिले, सैल, शिथिल. शवासन संपवणार आहोत. हळुवारपणे पायाची बोटे हलवा, हाताची बोटे हलवा. मान एकदा डाव्या बाजूला, एकदा उजव्या बाजूला. शरीराला डाव्या बाजूला कलते करा. हाताचा आधार घ्या आणि उठून बसा. स्वस्थ शरीर बैठक स्थितीमध्ये. आसनाचा अभ्यास इथं आपला संपलेला आहे. स्वस्थ शरीर. कपालभाती ही योगशास्त्रातील क्रिया आपण आता करणार आहोत. कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसा. पद्मासन, सिद्धासन, स्वस्तिकासन किंवा सुखासन. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर ठेवून ध्यान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा करा. पाठीचा कणा सरळ, मस्तक सरळ, डोळे अलगद मिटलेले. कपालभाती क्रिया. पोटाला सौम्य झटका देऊन नाकावाटे हवा बाहेर सोडत राहणे. ही क्रिया प्रति सेकंदाला 1 अशी 30 सेकंद चालू ठेवूया. यामध्ये श्वास घेण्याची क्रिया आपोआप होत राहील. 1 2 3 4 5 6 7 8. स्वस्थ शरीर. कपालभाती क्रिया केल्यानंतर आपण आता नाडी शुद्धी, अनुलोम विलोम करणार आहोत. हा जो प्राणायाम आहे नाडी शुद्धी, याच्यासाठी हाताची प्रणव मुद्रा करा. प्रणव मुद्रा म्हणजे करंगळी, अनामिका सरळ, मध्यमा आणि तर्जनी तळहाताकडे, अंगठा बाजूला सरळ. ही झाली प्रणव मुद्रा. आता ही प्रणव मुद्रा आपण नाकाच्या जवळ घ्या. करंगळी, अनामिका डाव्या नाकपुडीवर, अंगठा उजव्या नाकपुडीवर. उजवी नाकपुडी उजव्या हाताच्या अंगठ्याने बंद करा. करंगळी, अनामिका बाजूला करा. डाव्या नाकपुडीने सावकाश लयबद्ध श्वास घ्या. करंगळी, अनामिकेने डावी नाकपुडी बंद करा. उजव्या नाकपुडीवरचा अंगठा बाजूला करा. उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडा. परत उजव्या नाकपुडीने सावकाश श्वास घ्या. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. करंगळी, अनामिका सावकाश बाजूला करा आणि डाव्या नाकपुडीने सावकाश श्वास सोडा. परत आता डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. उजवीने सावकाश सोडा. उजवीने परत सावकाश लयबद्ध श्वास घ्या. डाव्याने सावकाश दीर्घ असा लयबद्ध श्वास सोडा. परत डाव्याने सावकाश लयबद्ध श्वास घ्या आणि उजवीने सावकाश श्वास सोडा. परत उजवीने घ्या आणि डाव्याने सोडा. परत डाव्याने सावकाश लयबद्ध श्वास घ्या
आणि उजवीने सावकाश श्वास सोडा. परत उजवीने घ्या आणि डाव्याने सोडा. नाडी शोधन, नाडी शुद्धी, अनुलोम विलोम हाच प्राणायाम आपण आता संपवणार आहोत. हाताची मुद्रा सावकाश सोडा. हात गुडघ्यावर ठेवा. स्वस्थ शरीर. याच्यानंतर आपण करणार आहोत पुढचा प्राणायाम शीतली प्राणायाम. जीभ बाहेर काढा. जिभेची सुरळी करा आणि या जिभेच्या सुरळीतून सावकाश लयबद्ध श्वास घ्या. ओठ बंद करा आणि सावकाश दोन्ही नाकपुड्यांनी दीर्घ असा श्वास सोडा. दुसरा वर्तन जिभेची सुरळी श्वास घ्या. दोन्ही नाकपुड्यांनी सावकाश श्वास सोडा. तिसरा वर्तन श्वास जिभेच्या सुरळीतून सावकाश घ्या. ओठ बंद करा. नाकपुड्या वाटे श्वास सोडा. शेवटचा वर्तन जिभेच्या सुरळीतून श्वास सावकाश घ्या. ओठ बंद करा. दोन्ही नाकपुड्या वाटे लयबद्ध दीर्घ असा श्वास सोडा. स्वस्थ शरीर. पुढचा प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम. भुंग्यासारखं गुंजन करायचं आहे आपल्याला. याच्यासाठी आपण षण्मुखी मुद्रा करणार आहोत. दोन्ही हाताची जी बोटे आहेत, करंगळी खालच्या ओठाच्या खाली, अनामिका वरच्या ओठावर, मध्यमा नाकाच्या बरोबर बेचक्यामध्ये हाडाच्या खालच्या बाजूला, तर्जनी डोळ्यावर आणि अंगठा कानामध्ये, कानाच्या छिद्रामध्ये घाला. अशा प्रकारे षण्मुखी मुद्रा करून आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. सावकाश आपण श्वास घेऊन भुंग्यासारखा आवाज करणार आहोत. श्वास घ्या. दुसरं आवर्तन परत एकदा श्वास भरून घ्या. पूर्ण छातीभर. शेवटचं आवर्तन श्वास भरून घ्या. षण्मुखी मुद्रा सोडा. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर. स्वस्थ शरीर. डोळे मिटून शांत बसा. शेवटी आपण आता ध्यान करणार आहोत. डोळे अलगद मिटलेले. पाठीचा कणा सरळ आहे. मान सरळ आहे. शरीराच्या कोणत्याही भागावर ताण नकोय. हळुवारपणे सावकाश अंतरचक्षुनी दोन्ही भुवयाच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करा किंवा श्वास प्रश्वासाबरोबर रहा. श्वासाबरोबर आपण आहोत. शरीराची गरज लागली की आपोआप श्वास घेतला जातो आणि गरज संपली की कर्बवायूचं निष्कासन होतं. येथे कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही. आपोआप चालणारा श्वास आहे. हळूहळू श्वासाची गती मंद होत चालली आहे. विचाराची धाव कमी कमी होत चालली आहे. मन एकाग्र होत चाललं आहे. या अवस्थेमध्ये आपण काही क्षण बसून राहायचं आहे.
सावकाश हळुवारपणे आपण आता ध्यान संपवणार आहोत. हळुवारपणे डोळे उघडा. दोन्ही हात एकमेकावर घासा. चेहऱ्यावरून हात फिरवा. नेत्रमर्दन करा. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. संकल्प. आपण आपले मन नेहमी संतुलित ठेवले पाहिजे. आपला आत्मविकास त्यातच सामावलेला आहे. मी स्वतःबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या कामाबद्दल, समाजाबद्दल, विश्वामध्ये शांती, आनंद, स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न करेन. हा माझा संकल्प आहे. शांती पाठ. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. स्मार्त योगिनी एकादशीच्या अमृत योगावर साजऱ्या होत असलेल्या या योग दिनाच्या निमित्तानं आपण हरिनामात तल्लीन झालो आहोत. आपल्या शरीरातील कण न कण विठ्ठलमय झाला आहे. आपल्या शरीर मनाची अवस्था पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यासारखीच झाली आहे. टाळ मृदुंगाच्या निनादात सुरू असलेला विठू नामाचा हा गजर अवघ्या आसमंतात भरून राहिला आहे. चला, भक्तियोगाचा समारोप करत असताना आपण सगळे या अवकाशात स्वतःला सामावून घेऊया. विठ्ठल 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 विठ्ठल